विवरणपत्रे यादीसह सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली। विनंती अर्ज सादर करणे। माननीय सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने जालना जिल्ह्यातील सन 2020 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये प्राप्त झालेल्या अतिवृष्टी अनुदान वाटपात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याबाबत या विषयावरील विनंती अर्ज सभागृहास सादर करतो। उपरोक्त विनंती अर्ज सभागृहात सादर झाला। सदर विनंती अर्ज विधान परिषद विनंती अर्ज समितीकडे सुपूर्द करण्यात येत आहे। विधान परिषद विशेषाधिकार समितीचा खालील प्रकरणासंदर्भात अहवाल सादर करणे। माननीय सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने विधान परिषद विशेषाधिकार समितीचा समिती प्रमुख म्हणून समितीचा अहवाल सादर करीत आहे। श्री सूर्यकांत हंसराव मोरे, मुक्काम पोस्ट रत्नापूर, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट यांनी दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी जामखेड येथील नगर परिषद निवडणुकीदरम्यान विधान परिषदेचे सन्माननीय सदस्य, विधान परिषदेचे सभागृह व विधान परिषद माननीय सभापती यांना घटनात्मक कर्तव्याबद्दल, कामकाजाबद्दल, विधान परिषद सभागृहाच्या रचनेबद्दल, विधान परिषद सभागृहाच्या कायदा निर्मितीच्या प्रक्रियेबद्दल, सभागृहाच्या अधिकारितेबद्दल व एकूणच विधान परिषद व या संविधानातून निर्माण झालेल्या संस्थेबद्दल जनमानसात संशय निर्माण करून सभागृहाची प्रतिष्ठा व प्रतिमा मलिन करीत अत्यंत आक्षेपार्ह टीका टिप्पणी करणारी वक्तव्ये जाहीरपणे केल्याने उद्भवलेल्या विशेषाधिकार भंग व अवमानाच्या प्रकरणासंबंधी विशेषाधिकार समितीचा अहवाल मी सभागृहात सादर करीत आहे। हे प्रकरण माननीय उपसभापती महाराष्ट्र विधान परिषद यांनी चौकशी व अहवाल सादर करण्यासाठी 9 डिसेंबर 2025 रोजी समितीकडे सुपूर्द केले। समितीने या प्रकरणात एकूण 6 बैठका घेतल्या व एकंदरीत 167 पानाचा अहवाल या माध्यमातून तयार केला। यामध्ये माननीय श्रीकांत भारतीय व प्रवीण दरेकर यांनी या बाबतीत 6 बैठकांना उपस्थित राहिले व अवमानकर्ते सूर्यकांत हंसराव मोरे यांनी सादर केलेले खुलासे विचारात घेतले व त्याचे साक्षी पुरावा नोंदविले आहेत। समितीने या प्रकरणी अवमानकर्ता श्री सूर्यकांत हंसराव मोरे यांनी समितीला सादर केलेले खुलासे, नोंदविलेले साक्षी पुरावे इतर सर्व बाबीचा साकल्याने विचार करीत पुढील प्रमाणे शिफारशी केलेल्या आहेत। प्रस्तुत प्रकरणी सूर्यकांत हंसराव मोरे यांना कोणती शिक्षा द्यावी याबाबत समितीने अतिशय काळजीपूर्वक विचार केला। श्री सूर्यकांत हंसराव मोरे यांनी विधान परिषद सभागृह, विधान परिषदेचे सभापती, परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य तसेच गतकाळात विधान परिषदेत कामकाज केलेले सन्माननीय जगन्नाथ शंकर शेठ, जमशेदजी जिजूभाई, सर माधवराव विंचुरकर, रावसाहेब गोपाळ हरी देशमुख, लोकहितवादी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे सर, फिरोजशाह मेहता सर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळकृष्ण गोखले तसंच भारतीय संविधानाचा मसुदा समितीचे शिल्पकार व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान विभूतींनी या सभागृहात कामकाज केले आहे, तर त्यांचा देखील अवमान केलाच आहे व प्रत्यक्षपणे भारतीय संविधानाचा देखील त्यांनी अपमान केलेला आहे। त्याचप्रमाणे अलीकडच्या काळात माननीय शरद पवार साहेब, माननीय पृथ्वीराज चव्हाणजी, माननीय नारायण राणेजी, माननीय उद्धव ठाकरेजी या माजी मुख्यमंत्र्यांनी देखील माजी मुख्यमंत्र्यांनी या सदस्याचं सभागृह म्हणून काम केलेलं आहे। या कर्तव्य बजावत असताना सार्वभौम सभागृहाविषयी अत्यंत आक्षेपार्ह शब्दप्रयोग करून घोर अपमान करीत तसेच विधान परिषदेचे माननीय सभापती यांच्या सर्वोच्च स्थानाचा अपमान करून एकूणच विधान परिषद या संस्थेबद्दल देश व उपासाची भावना निर्माण होऊन जनमानसाचा विधान परिषद घटनात्मक संस्थेवरील विश्वास उडेल असे गांभीर्यपूर्ण कृत्य त्यांनी केले आहे। त्यामुळे परिषदेचा अवमान व विशेषाधिकार भंग केल्याचे समितीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। या संदर्भात समितीने भारतीय न्याय संहितेचे मधील कलम 356 मधील अब्रू नुकसानी विषयी असलेल्या फौजदारी तरतुदीचा परामर्श घेतला असून त्यानुसार अब्रू नुकसानी करणाऱ्या व्यक्तीला 2 वर्षापर्यंत कारावास असू शकतो इतक्या मुदतीची सध्या कारावासाची शिक्षेची तरतूद समितीला आढळली आहे। त्यानुसार समितीने सभागृहाच्या सभापती तसेच सदस्यांच्या बदनामीच्या या प्रकरणामध्ये द्यावयाच्या शिक्षेच्या प्रमाणाचा विचार केला व अनेक प्रकरणामध्ये दिलगिरी व्यक्त केल्यानंतर प्रकरण संपवण्याचा निर्णय देखील समितीने घेतला आहे। मात्र सूर्यकांत मोरे यांचे अवमान कृत्य अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून ज्यामध्ये 2 सभागृहाच्या सदस्यांमध्ये तेढ वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो। म्हणूनच विशेषाधिकार भंग व अवमानाचे दुर्मिळ प्रकरण गंभीर लक्षात घेता म्हणून अशा व्यक्तींना जबर बसेल व वैयक्तिक
क्षती पोहोचेल अशी भूमिका घेणे समितीस क्रमप्राप्त ठरत आहे. या सर्व बाबी विचारात घेता अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी सूर्यकांत हंसराव मोरे, मुक्काम पोस्ट रत्नापूर, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर यांना 30 दिवसाच्या दिवाणी कारावासाची शिक्षा देण्यात यावी अशी शिफारस विधान परिषद विशेषाधिकार समिती करीत आहे. कारावासास पाठवलेल्या व्यक्तीस विधिमंडळाचे अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर मुक्त केले जाते. ही वस्तुस्थिती विचारात घेता समिती अशी शिफारस करते की विधिमंडळाचे अधिवेशन संस्थगित होण्यापूर्वी संबंधित अवमानकर्ते यांची लगेच मुक्तता होऊन आवश्यक तेवढा शिक्षेचा कालावधी पूर्ण न झाल्यास विधान परिषदेच्या एक किंवा अधिक अधिवेशनात त्यांना देण्यात आलेला शिक्षेचा कालावधी पूर्ण होईपर्यंत पुढील अधिवेशनात त्यांना पुन्हा कारागृहात पाठवण्यात यावे ही शिफारस मी करत आहे. सभापती महोदय, हे करत असताना विधानसभेचा या सर्वोच्च सभागृहाचा अपमान झाला, त्यासाठी 2 ओळी मी बोलू इच्छितो आहे. नमन तुझे मेरी विधानसभा तू लोकतंत्र का आधार रही. नमन तुझे मेरी विधानसभा तू लोकतंत्र का आधार रही. जहाँ यहाँ विचारधाराएं जुटी तू वटवृक्ष के भती छाव बनी. यह भवन मेरा विद्यालय था जिसमें आगे अब जाना है. मैं भावुक हूँ, आश्वासित हूँ, तेरे महत्व को ऐसे पहचाना है. ये प्रण है मेरा कि सभा अर्पित करके भी मैं तेरे सदन की गरिमा तक पहुँचाना है. नमन तुझे मेरी विधानसभा, ये मैं तुझे नमन करता हूँ. धन्यवाद. सन्माननीय विधान परिषद सदस्य श्री श्रीकांत भारतीय व श्री प्रवीण दरेकर यांनी श्री सूर्यकांत हंसराव मोरे, मुक्काम पोस्ट रत्नापूर, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या विरुद्ध दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजी उपस्थित केलेल्या विशेषाधिकार भंग व अवमानाच्या प्रकरणासंबंधीतील विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर करण्यात आला. मिटकरी थोडक्यात काय? अन्य अध्यक्षांकडून अशीच एक शिक्षा माझ्या विशेषाधिकार भंगासंदर्भात 2023 पासून मी तो अधिकार आपल्या विशेष हक्क दाखल केला. तो हक्कभंग, त्याची शिक्षा पण लागू झाली. मागच्या अधिवेशनात तुम्ही कारवाई करण्याचे आदेश पण दिला, आश्वासित केलं, कारवाई प्रस्तावित झाली. तर या प्रकरणात 30 दिवसाची कारवाई, माझ्या प्रकरणात 5 दिवसाची कारवाई आहे. म्हणून हक्कभंग समितीकडून याबाबत बैठका घेऊन कारवाई करण्यात आली, पण अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. मला न्याय द्यावा अशी विनंती मी या माध्यमातून करतो. महोदय, सदर प्रकरण आपण मागच्या अधिवेशनात सभागृहापुढे ठेवलं होतं. नियमाप्रमाणे तो विषय माननीय मुख्यमंत्र्यांकडे जातो. या बाबतीत मुख्यमंत्र्यांची चर्चा करून सभागृहात 1-2 दिवसात त्याबद्दल निवेदन केलं जाईल. घोषणा. आज मंगळवार दिनांक 10 मार्च 2026 रोजी मान्य केलेला महाराष्ट्र विधान परिषद नियम 93 अन्वये सूचना सभागृहाच्या पटलावर ठेवल्याची मी घोषित करीत आहे. आज दिनांक 10 मार्च 2026 रोजी मान्य केलेल्या औचित्याचे मुद्दे सभागृहाच्या पटलावर ठेवल्याचे मी घोषित करीत आहे. आणखी एक घोषणा करत आहे. एक घोषणा करतो त्यानंतर देतो ना. जागतिक महिला दिन या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत सर्व सन्माननीय सदस्यांना विदित आहेच की दिनांक 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. विद्यमान अर्थसंकल्पीय अधिवेशनात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण या विषयावर माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, माननीय कृषी मंत्री, दोन्ही सभागृहाचे सन्माननीय सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दिनांक 11 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता 10 ते पावणे 12 या वेळेत मध्यवर्ती सभागृहात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमात डॉक्टर नीलम गोरे माननीय उपसभापती या प्रमुख वक्त्या म्हणून, तसेच श्रीमती पंकजा मुंडे पर्यावरण व वातावरणीय बदल पशुसंवर्धन मंत्री, श्रीमती आदिती ठाकरे तटकरे महिला व बालविकास मंत्री, श्रीमती मोनिकाताई राजळे विधानसभा सदस्य तथा महिला व बालकाचे हक्क आणि कल्याण समितीचे समिती प्रमुख, श्रीमती मंजुळा गावित विधानसभा सदस्य, डॉक्टर ज्योती गायकवाड विधानसभा सदस्य आपले विचार व्यक्त करतील. उक्त कार्यक्रमास कैलासवासी MS स्वामीनाथन कृषी तज्ज्ञ यांच्या कन्या डॉक्टर सौम्या स्वामीनाथन व डॉक्टर नित्या राव उपस्थित राहणार आहेत. कृपया सदर कार्यक्रमास आपण सर्वांनी अवश्य उपस्थित राहावे. म्हणजे